हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. ऐकूया आजचं विचारधन. व्यर्थ गोष्टींची कारणे शोधू नका, आहे तो परिणाम स्वीकारा. या विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. मित्रांनो, आपण दिनविशेष या सत्रात जन्म, मृत्यू आणि काही महत्त्वाच्या घडामोडी ज्या इतिहासात अजरामर झाल्या आहेत अशा घटनांविषयीची माहिती घेत असतो. एकूणच काय तर आजचा दिवस हा पुढच्या सेकंदाला इतिहास होत असतो. यातले काहीच क्षण जगाला विशेष म्हणून अजरामर होतात. जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट आजच्या 13 मेच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी 1880 साली थॉमस अल्वा एडिसनने मेनलो पार्क, न्यू जर्सी येथे विजेवर चालणाऱ्या रेल्वेची चाचणी केली. थॉमस अल्वा एडिसन यांनी विजेच्या दिव्याचा शोध लावला. तसेच त्यांचे ग्रामोफोन आणि अनेक शोध प्रसिद्ध आहेत. आजच्याच दिवशी 1939 साली अमेरिकेतील पहिले व्यावसायिक FM रेडिओ स्टेशन सुरू करण्यात आले. 1952 मध्ये भारतातील राज्यसभेचे पहिले अधिवेशन भरले. आजच्याच दिवशी 1857 साली हिवतापाच्या जंतूंचा शोध लावल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे ब्रिटिश डॉक्टर सर रोनाल्ड रॉस यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 16 सप्टेंबर 1932 रोजी लंडन, UK या ठिकाणी झाला. 1905 साली भारताचे 5वे राष्ट्रपती फखरुद्दीन अली महमद यांचा जन्म झाला. फखरुद्दीन अली अहमद यांचं शिक्षण उत्तर प्रदेश व दिल्ली येथे झाल्यावर ते 1923ला इंग्लंडला गेले. त्यांनी तिथे केम्ब्रिजमधून उच्च शिक्षण घेतले. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून 1967 आणि 1971च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. फखरुद्दीन अली महमद हे भारताचे 5वे राष्ट्रपती 29 ऑगस्ट 1974 साली झाले. फखरुद्दीन अली अहमद राष्ट्रपती पदावर असतानाच त्यांचं 11 फेब्रुवारी 1977 रोजी निधन झालं. यानंतर वळूया पुढच्या घटनेकडे. 1962 साली भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भारतरत्न या पुरस्काराने गौरवण्यात आलं. 1996 मध्ये लघुपट चित्रपट निर्माते अरुण खोपकर यांनी दिग्दर्शित केलेल्या सोच समझ के या कुटुंब नियोजनावरील लघुपटाला कुटुंब कल्याण या विषयावरील सर्वोत्तम चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. आजच्याच दिवशी 1998 साली भारताने 2 परमाणुशास्त्रांची तपासणी पोखरण या ठिकाणी केली. 2000 साली उत्तर प्रदेश, बिहार व मध्य प्रदेश या राज्यांची फेररचना करून अनुक्रमे उत्तरांचल, झारखंड व छत्तीसगड ही राज्ये निर्माण करण्याच्या विधेयकांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 1970 मध्ये नृत्य दिग्दर्शिका सितारा देवी यांनी मुंबई येथील बिर्ला मातोश्री सभागृहात सलग 11 तास 45 मिनिटे नृत्य करण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला. 1950 साली फॉर्म्युला 1 वर्ल्ड चॅम्पियनशिपची पहिली रेस सिल्व्हरस्टोन या ठिकाणी झाली. 1967 साली डॉक्टर झाकीर हुसेन भारताचे 3रे राष्ट्रपती बनले. आजच्याच दिवशी 1916 साली भारतीय ओरिया भाषेचे कवी सच्चिदानंद राऊत यांचा जन्म झाला. 1918 मध्ये भरतनाट्यम नर्तिका तंजोर बाल सरस्वती यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 9 फेब्रुवारी 1984 रोजी झाला. 1951 मध्ये भारतीय संगीतकार आणि दिग्दर्शक आनंद मोडक यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी 1956 साली आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा जन्म झाला. 1956 मध्ये भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस कैलास विजयवर्गीय यांचा जन्म झाला. 1973 मध्ये गीतलेखक कवी संदीप खरे यांचा जन्म झाला.
आजच्याच दिवशी 1626 साली अहमदनगरच्या निजामशाहीतील प्रसिद्ध दिवाण मलिक अंबर यांचं निधन झालं. 1903 मध्ये फिलिपिन्सचे पहिले पंतप्रधान अपोलोलिनेरिया माबिनी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 23 जुलै 1864 रोजी झाला. 1950 मध्ये प्राचीन भारतीय इतिहासाचे व संस्कृतीचे अभ्यासक आणि पुरातत्वज्ञ देवदत्त रामकृष्ण भांडारकर यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1875 रोजी झाला. 2001 साली लेखक रासीपुरम कृष्णस्वामी नारायणस्वामी तथा R.K. नारायण यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 10 ऑक्टोबर 1906 रोजी झाला. 2010 साली कवी आणि बालकुमार साहित्यिक विनायक महादेव तथा V.म. कुलकर्णी यांचं निधन झालं. त्यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1917 रोजी मणे राजुरी सांगली या ठिकाणी झाला. आजच्याच दिवशी 2013 साली भारतीय छायाचित्रकार जगदीश माळी यांचं निधन झालं. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर पाहू शकता. त्याकरता तुम्हाला फक्त आमचं स्पेक्ट्रम अकॅडमी हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे. चला तर मग मित्रांनो, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.